श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे पिठोरी अमावस्या. मुलांच्या व पतींच्या दीर्घायुष्यासाठी व धन लाभासाठी हे उपाय, या उपायापैकी एक उपाय तुम्ही नक्की करा. श्रावण अमावस्या, पिठोरी अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्याला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी दीर्घायुष्यासाठी उपाय व उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रतपूजा करतात. पितृदोष, आर्थिक अडचणी, घरात भांडण, कलह, इडापिडा, आजारपण दूर करण्यासाठी 100% प्रभावी उपाय जाणून घेऊया. पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. मुहूर्त सोमवारी 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:21 ते 3 सप्टेंबर 7:24 पर्यंत श्रावण अमावस्या राहील. या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर देवाचे नाव घेऊन पिठाच्या पोळ्या बनवा. आता हे पिठाचे गोळे जवळच्या नदी किंवा तलावातील माशांना खायला द्या. या उपायाने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी काळा दिवस. काळ्या मुंग्यांना साखर मिसळून पीठ खाणे फायदेशीर आहे. असे म्हटले जाते की असे केल्याने पापी कर्म नष्ट होतात आणि पुण्यकर्म उत्पन्न होतात. हे पुण्यकर्म तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत करतात. या दिवशी कालसर्पदोष दूर करण्याचा उपाय देखील प्रभावी आहे. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी. पांढऱ्या फुलांनी ते पाण्यात प्रवाहित करा. कालसर्पदोषापासून मुक्त होण्याचा हा निश्चित मार्ग आहे. जर बेरोजगार व्यक्तीने पिठोरी अमावस्येच्या दिवशी हे उपाय केले तर त्याला निश्चितच लाभ मिळतो. अमावस्येच्या दिवशी एक स्वच्छ लिंबू दिवसभर मंदिरात ठेवा. मग रात्री बेरोजगार व्यक्तींच्या डोक्यावर 7 वेळा हा लिंबू स्पर्श केल्यानंतर त्याचे 4 भाग करा. त्यानंतर एका चौरसावर जा आणि हे लिंबू एक एक करून चारही दिशांना फेकून द्या. यामुळे बेरोजगार व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता आहे. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तींकडे कालसर्पदोष आहे त्याने अमावस्येच्या दिवशी आपत्य घरी शिवपूजा आणि वहन करावी. धन संपत्ती मिळण्यासाठी अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे लावणे फायदेशीर ठरेल. धन प्राप्तीचे प्रबळ योग बनते. असे म्हटले जाते की पिठोरी अमावस्येच्या दिवशी जर काळ्या कुत्र्याला तेल लावलेल्या पोळी खाऊ घातली तर त्या क्षणापासून तुमचे शत्रू शांत होण्यास सुरू होतात. अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घराची साफसफाई करा. या दिवशी घरात कोणताही कचरा ठेवू नका. या दिवशी घरात अंधार नसायला हवा. या उपायाने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पिठाच्या दिव्यात तिळाचे तेल लावून मोळींची वात करावी. तसेच दिव्यात काळे तीळ टाका आणि घराच्या दक्षिण दिशेला ठेवा. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापूर जाळावा. असे केल्याने पितरांची शांती होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी राहते. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजनांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करावे.
जर तुम्ही तर्पण आणि श्राद्ध करू शकत नसाल तर तुमच्या मृत पूर्वजनांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्र, पैसे आणि अन्न दान करा. कणकेचे गोड दिवे बनवून ते प्रज्वलित करून त्यांचे लहान मुलांचे औक्षण केले जाते. यामुळे त्यांच्या जीवनात अनेक वाईट गोष्टींची नायनाट होते. या दिव्यांचा त्यांच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो, संकट दूर होते अशी मान्यता आहे. या दिवशी देवघरात घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ करून त्यांचे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी. या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच आणखी नवीन माहिती नेहमी ऐकण्यासाठी वावसीमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.